बातमी चंद्रपूरमधून गोसेखुर्द उजव्या कालव्याचं पाणी उन्हाळी हंगामाकरता न मिळाल्यामुळे 15 गावातील शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरामधील कार्यकारी अभियंता कार्यालयापुढे हे आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत धरणामधील पाणी देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय। गोसेखुर्दचं पाणी मिळाल्यास दुबार पीक घेता येऊ शकतं, मात्र धरणाचं पाणी सोडलं जात नसल्यामुळे शेती अशक्य झाली आहे। त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी उपोषणाला बसले। की आम्हाला उन्हाळी हंगामाकरिता पाणी मिळायला पाहिजे। शेतकऱ्यांचा जो धोरण आहे, शासनाचा जो धोरण आहे की शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याकरिता हा गोसेखुर्द डॅमचं उद्घाटन झालं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत जवळ गेले 40 वर्षापर्यंत हा काम अजून असा रखडलेला आहे। शेतकऱ्यांना सुजलाम बनवण्यासाठी हा जो डॅम सुरू केला आहे, कॅनलचं काम सुरू केलेलं आहे की शेतकरी सुखी संपन्न व्हावा। पण शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं पाणी, त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नाही आहे। त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे। कर्जाच्या बाजाराखाली आमचा शेतकरी हा हडप चाललेला आहे। त्याच्यामुळे आज कुठेतरी शेतकऱ्यांना आत्महत्येची पाळी आलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहे आणि त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना मिळत नाही आहे। ही सरकारने कुठेतरी आमच्या पोटापाण्याच्या प्रश्नावरती लाथ मारलेली आहे।